तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता निघालो मी पंढरपूरला. आता रात्रीची वेळ आहे, म्हणजे जवळपास 7-7:30 वाजलेत आणि आता पोरं निघाले, त्याच्यामुळे अचानकच निघायचं ठरलंय. तर आता रेल्वे स्टेशनला जायचंय. आमचं इथं म्हणजे घाटनांदूरला रेल्वे स्टेशन आहे. इथून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. बॅग बिग भरायला लागली सगळी आणि आता जायची पूर्ण तयारी झाली. म्हणजे माझं काही जायचं तेवढं निश्चित नव्हतं, एकाएकीच निघालो मी, चला म्हणले म्हणून पोरं. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे आणि तुम्हाला मी सगळं काही पुढे दाखवणारच आहे. तर चला. संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं वातावरण आहे, रात्र झाली, पूर्ण अंधार पडलाय बाहेर. आता घरात लाईट असल्यामुळे मी आतमध्ये ब्लॉग शूट केलाय. बाकी हे इथं बॅग भरायला चालू आहे. कपडे ते भरलेत. हे आमचा मेन माणूस कैलास भाऊ. हे सगळे सोडे आले आता पंढरपूर वारीला. आता आम्ही निघालो ते आमच्या गावचे म्हणा सरपंच. आमच्या गावची सगळी पब्लिक आता जमा झाली आम्हाला सोडायला. हे BSF आमच्या मैंदवाडी गावचे. कुठं बसू नका. चला, फायनली आता आम्ही आलो घाटनांदूरच्या रेल्वे स्टेशनला. हे आमचं रेल्वे स्टेशन आहे, छोटंच आहे. परळी मोठं आहे पुढं. आता बघू शकता 8:26 झालीत, म्हणजे 8:30 वाजलेत. रेल्वेचा टाइम 8:15 आहे, पण अजून काही आली नाही अद्याप. आणि अजून तिकीट पण काढायचं चालू वगैरे झालं नाही. गाडी तर इथे येते रे बाबा. मोबाईल बंद कर, पुन्हा काढ व्हिडिओ. ए बघा जागा, बस भेटली जागा. इकडेच बघा ना बाबा डबे. पाण्याची बाटली घेतली. पंढरपूर लाईट आहे सगळं. तर मंडळी, आम्ही रात्री पहाटे 3 वाजता आलो होतो. आल्यानंतर इथं झोपलो आणि आता उजळलंय चांगलं. तोंड बिंड धुलंय आणि निघालो. तर हे रेल्वे स्टेशनच्या पाठीमागलचा नजारा आहे, बघू शकता. इथं आहेत आता रिक्षा बिक्षा ते. तर मंडळी, पहाटे 3 वाजता रेल्वेनं पंढरपूरमध्ये सोडलं आणि खूप अंधार होता. मग रेल्वे स्टेशनवरच आराम केला. आता उठला होता थोड्या वेळापूर्वी, उठून तोंड बिंड धुले आणि आता आम्ही चालत चाललो मंदिराकडं. आता जाऊन चंद्रभागेमध्ये आंघोळ्या वगैरे करायचं, पुन्हा देवदर्शन, आणि त्यानंतर जे काय पुढं होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या दिसणारच आहे. तर चला, आम्ही चालत चाललो. हे पुढं आमचे असे चालायला लागलेत आणि इथं किती छान चौक आहे. तुळशी चौक बघू शकता. विणा, मृदुंग, चिपळ्या, टाळ, परत इथं मोठा असा गंध आहे, अष्टगंध. आणि आता आमचे पोरं आले चहाच्या.
स्टॉलवर. तर आत्ता आलो आम्ही मंदिराजवळच. इथून चंद्रभागा फक्त 100-200 मीटर अंतरावरच आहे. जाऊन आंघोळ्या वगैरे ते करायच्यात आणि त्यानंतर पायरीचंच दर्शन घ्यायचंय. तर हे साईडचे दुकानं वगैरे बघू शकता आणि लोकांची गर्दी पण जास्त नाही सकाळ असल्यामुळं. तर एकदम प्रसन्न आणि आनंदमय वातावरण आहे. आता हे पश्चिम द्वार आहे. तर मित्रांनो फायनली आता चंद्रभागेमध्ये स्नान झालंय सगळ्यांचं, म्हणजे आंघोळ्या बिंगोळ्या झाल्यात. आणि हे आता आमचे मित्र आलेत पाप वगैरे धुवून, जे त्यांच्या जीवनामध्ये काय केलं असेल ते त्यांनी. कसं बघायला लागले बघा ना हे. आणि हे इथं आमचा पसारा आहे सगळा, बॅगी बिगी, आता कपडे बिपडे ते घालायला लागलेत. आणि आता टिळा बिळा मारून आम्हाला जायचंय दर्शन घ्यायला. दर्शन काही आतमध्ये जाऊन घ्यायचं नाही, बाहेरच नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचंय. तर चंद्रभागेतीरी तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे काय नाही ते. म्हणजे एकदम सकाळचा प्रसन्नमय असं वातावरण झालेलं आहे. आणि मी सगळ्यात आधी म्हणजे आंघोळ केली होती, त्याच्यामुळं माझ्या वेळेस कॅमेरा धरायला कोणी नव्हतं, त्यामुळं मी व्हिडिओमध्ये आलो नाही. तर आता सगळेजण तयार व्हायला, कंटिन्यू करीत राहा ब्लॉग, अजून पुढं काही बरंच दाखवणार आहे. तर मंडळी आता आंघोळ्या ते झाल्यात चंद्रभागेमध्ये आणि आता आम्ही निघालो दर्शन करायला. दर्शन काही आता आपल्याला म्हणजे बारीनं होणार नाही, आपल्याला घ्यायचं आहे दर्शन पायरीचं, नामदेव पायरीचं. तर निघालीत पोरं पुढं, मी आहे पाठीमागं त्यांच्या. दंतबिन टिळा बिळा व्यवस्थित लावलाय बघू शकता. आणि कसा दिसायलोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, हे बघू शकता. तर आता गर्दी वाढायला लागली चंद्रभागेला स्नान करण्यासाठी. आणि ही आमची गँग आहे पुढची सगळी. आम्हाला इथलं दर्शन करून परत शिखर शिंगणापूरला जायचंय, जीप करून किंवा बसनं, जे भेटेन त्या वाहनानं. आणि तिथं पुन्हा आपल्याला दिंडीमध्ये सहभागी व्हायचंय. तर व्हिडिओ पाहत राहावा. इथं विठ्ठल रखुमाईची किती छान मूर्ती आहे बघू शकता. चला चला, मेन कळस हा आहे. आणि हे इकडे दुकानं बघू शकता. तर भावांनो, आता नामदेव पायरीचं दर्शन करून आम्ही वापस निघालो शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी बस स्टॉपकडे. पुढं आमचे मित्रमंडळी आहेत. दर्शन घेतलं पायरीचंच आणि आता लगेच निघालो. जास्त काही कुठं हेंडला फिरला नव्हतं. तर आता आम्ही शिवाजी चौकापाशी आलो. हे आहे शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, सॉरी.
इथं वारकरी म्हणजे असे पुतळे बनवलेले आहेत इथं वारकऱ्यांचे, बघू शकता. तर चला आता जायचं आपल्याला शिखर शिंगणापूरला. ब्लॉग कंटिन्यू करीत राहा. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.